महत्त्वाची बातमी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं आता लक्ष लागलंय। सर्वोच्च न्यायालयात 22 जानेवारीला निवडणुकीबाबत सुनावणी होणार आहे। न्यायालयाच्या या निकालावर निवडणुकांचं भविष्य असेल। यावर्षी निकाल लागण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करणार आहे। तर राज्यातील 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि साहजिकच राजकीय कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना आता मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष जे आहे ते साहजिकच लागलेलं आहे। आपण जर पाहिलं तर गेली 4-5 वर्ष उलटून गेलेली आहेत। अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत ते रखडलेल्या पाहायला मिळत आहेत। आता तरी या वर्षात या निवडणुका होतात का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। 22 तारखेला जानेवारीच्या ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत जी सुनावणी आहे, ओबीसी आरक्षण असेल किंवा प्रभाग रचना आरक्षण असेल, याबाबतची सुनावणी जी आहे ती सुप्रीम कोर्टात होणार आहे आणि तेव्हा जर निकाल आला तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत ती याच वर्षी होऊ शकतात। सरकारकडून तसा प्रयत्न सुद्धा केला जातोय। आपण जर पाहिलं तर अनेक महापालिका आहेत, जिल्हा परिषदा आहेत, नगरपंचायती आहेत आणि पंचायत समिती आहेत। अशा त्यांच्या ड्यू डेट जे आहे ते उलटून गेलेले आहेत। त्यांची 5 वर्षाचा कालावधी जो आहे तो उलटून गेलेला आहे आणि तरी सुद्धा या निवडणुका ज्या आहेत त्या झालेल्या नाहीत। अनेक तारखांवरती तारखा ज्या आहेत ते सुप्रीम कोर्टात आपल्याला या संपूर्ण सुनावणीबाबत पाहायला मिळाला होता। आता या नव्या वर्षात ही सुनावणी झाल्यानंतर कुठेतरी निर्णय आल्यानंतर या निवडणुका होतात का याकडे सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय। नक्कीच विनायक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।